वेलकम बॅक डिअर फ्रेंड्स. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महा टीईटी 2026चं नोटिफिकेशन आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या 21 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्फत आयोजित केली जाणार आहे. आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. काय मित्रांनो, माहिती आहे की 90% विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने तयारी करतात आणि म्हणूनच काय की 1-2 मार्कांनी 4-5 मार्कांनी त्यांचं जे काही एक्झाम क्वालिफाय व्हायचं स्वप्न असते ते पूर्णच होत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक 90 दिवसांचा जबरदस्त एक स्टडी प्लॅन सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. याचं कारण काय आहे की या 90 दिवसांमध्ये आपण कोणते विषय वाचायचे आहेत आणि सर्वात मोठी चूक जे की हजारो विद्यार्थी करतात आणि फेल होतात, ती चूक कोणती चूक आपण टाळली पाहिजे हे व्हिडिओ पाहत असताना तुमच्या लक्षात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा मित्रांनो, टीईटी म्हणजे काय, टीईटी कोणासाठी आहे, टीईटीचा पॅटर्न, पासिंग मार्क 60%, 55%, हे सगळं तुम्हाला माहितच आहे. पण पुढे मी जे सांगणार आहे ते खूप कमी लोक सांगतात मित्रांनो. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आता एक रियालिटी सांगतो मित्रांनो तुम्हाला की शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात काही जणांना एक ओव्हर कॉन्फिडन्स आहे की नाही, आम्ही काही जरी नाही वाचलं तर तुम्हाला सांगणारे बरेच असतात की अहो आम्ही 7 दिवस स्टडी केला आणि परीक्षा पास झालो असं. मग त्याच्यामुळे काही लोक बिनधास्त राहतात. अभ्यास, नियोजन, परीक्षा, प्रॅक्टिस हे काहीच नसते कोणाचंच. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत लागू होत नाही मित्रांनो. काही लोक सांगतात की बा फक्त नोट्स वाचायच्या. खूप विद्यार्थी काय चुका करतात हे मी तुम्हाला आता सांगत आहे, ते काळजीपूर्वक तुम्ही ऐका. बरेच विद्यार्थी फक्त नोट्स वाचतात, प्रॅक्टिस करतात का? नाही. प्रॅक्टिस करणं हे खूप गरजेचं आहे. याचं कारण ही परीक्षा जी आहे ना, याच्यामध्ये टाइम देखील तुम्हाला व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे. तुम्ही केवळ नोट्स वाचल्याने तुम्ही परीक्षा पास होत असाल या स्वप्नात जर तुम्ही असाल तर आताच सोडून द्या, ध्यास सोडून द्या. तुम्हाला हवा तर माझा राग आला चालते, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये तुमचं नुकसान झालेलं हे मला देखील आवडणार नाही आणि तुम्हाला देखील परवडणार नाही. काही विद्यार्थी सांगतात की आपण फक्त पीवायक्यूज करायचे आणि काही विद्यार्थी पीवायक्यू सोडवतच नाही. बघा, निस्ते मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये आलेले किंवा आतापर्यंतच्या पेपरमध्ये आलेले पीवायक्यूज जर तुम्ही तयारी करून गेले परीक्षेला, त्यातूनच प्रश्न येतील हे तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून पीवायक्यू सोडवणं तेवढंच आवश्यक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त अभ्यास देखील कोणत्या विषयाचा किती वेळ करायचा हे देखील जाणणं महत्वाचं आहे. त्यामुळे पुढे आपण जो माहिती घेणार आहोत ती तुम्ही लक्षपूर्वक ऐकायची. ही देखील आपल्याला चूक करायची नाही. आणखीन कोणती गोष्ट करायची आहे की जे वेळ आहे त्या वेळेचं नियोजन मात्र बरेच अभियोग्यताधारक, बरेचसे विद्यार्थी, बरेचसे शिक्षक मित्र करत नाही आहेत. वेळेचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. प्लॅनिंग इज इसेन्शियल. लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3P बद्दल माहिती देत आहे. याच्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट माहिती आहे, पण माझ्या मते काय आहे की आपल्याला पहिला P प्लॅनिंगचा, दुसरा P जो आहे तो प्रॅक्टिसचा आहे आणि तिसरा P जो आहे तो पॉझिटिव्ह अप्रोच. नेहमी आपला जो काही अप्रोच आहे तो पॉझिटिव्ह असलाच पाहिजे. कोणत्याही गोष्टीला हलक्यामध्ये घ्यायचं नाही मित्रांनो. अनेक मित्र आहेत, अनेक शिक्षक आहेत ज्यांनी क्लासेस जॉईन केले आणि ते बिंदास झालेले आहेत. त्यांना वाटतं की आम्ही क्लास लावला, तुम्ही क्लास लावलेला आहे याचा अर्थ तुम्ही टीईटी पास व्हाल याची काही गॅरंटी नाही आहे. केवळ क्लास लावून होत नाही मित्रांनो. याच्यासाठी सेल्फ स्टडी महत्वाची आहे. याच्यासाठी आपली स्वतःची स्ट्रॅटेजी असणं महत्वाचं आहे आणि याच्या जर व्यवस्थितपणे है ना स्टडी आणि स्ट्रॅटेजी पूर्ण प्लॅनिंग केलं तर तुम्ही पास होऊ शकता. याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 90 दिवसांचा एक मास्टर प्लॅन डिस्कस करणार आहोत आणि त्या मास्टर प्लॅनला तुम्ही जर पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून सिरियसली फॉलो केलं ना मित्रांनो, मी स्वतः तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही टीईटी 100% पास होऊ शकता. होय मित्रांनो, मी देखील स्वतः माझी टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2, सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटीचे पेपर 1, पेपर 2 स्वतः अशाच पद्धतीने क्वालिफाय केलेले आहेत आणि शिक्षक पात्रता आपण धारण केलेली आहे. अशा परीक्षेला जर क्वालिफाय करायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीवर तुम्ही मनपूर्वक विश्वास ठेवून त्याला ना निश्चितपणे ऑनेस्टली फॉलो करा. यश तुमच्या हातात येईल मित्र. तर काय करायचंय आता, आपण या प्लॅनला आपण 3 फेज मध्ये डिवाइड करूया. ओके, फेज 1 मध्ये काय होईल, त्याच्यानंतर फेज 2 मध्ये काय करायचंय आणि फेज 3. फेज 3 म्हणजे आपण याला 90 दिवसाचा आपला जो 90 डेजचा जो प्लॅन करणार आहोत
याच्यामध्ये आपण पहिले 30 दिवस काय करायचंय, दुसरे 30 दिवस काय करायचंय आणि तिसरे 30 दिवस काय करायचंय याच्यावर आपण डिस्कस करूया मित्रांनो. कुठल्याही मनात शंका ठेवू नका मित्रांनो. शंका नकारात्मक ठेवली की तुम्हाला आहे ना त्याचं फळ भेटणार नाही, आहे की नाही, त्याचा म्हणजे रिझल्ट भेटणार नाही. त्याचा जर रिझल्ट पाहिजे असेल तर यू मस्ट हॅव टू ट्रस्ट ऑन मी. माझ्यावर तुम्हाला भरोसा ठेवावाच लागेल. बघा आता फेज 1 मध्ये आपल्याला काय करायचंय लक्षात घ्या मित्रांनो. जो आपल्याला या परीक्षेसाठी आवश्यक आहे, आपला जो बेस आहे तो बेस आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे. या पेपरसाठी आवश्यक जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुन्हा सांगतो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तो सिलेबस तुम्हाला त्याचं जे काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला इसेन्शियल आहेत हा पेपर पास करण्यासाठी, याचे 2 पेपर असतात ना, टेट पेपर, टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2. तर त्यासाठी पहिले बेस स्ट्रॉंग करा. बेसमध्ये काय करायला लागेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे सीडीपी मध्ये खूप प्रॉब्लेम जातात. मी विद्यार्थी कोणाला म्हणत आहे, जे काही शिक्षक मित्र आहेत, शिक्षक जे भगिनी आहेत ते देखील आहे ना, एक विद्यार्थी म्हणूनच मी त्यांना बोलत आहे, मित्र बनून बोलत आहे. तर तुम्ही त्याला व्यवस्थित फॉलो करायचंय. बघा मित्रांनो की सीडीपी मध्ये आपण त्याला हलक्यात घ्यायचं नाही. चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॅगॉजी म्हणतो. हे कधी करायचं तुम्ही, याला तुम्हाला डेली करायचं आहे. कसं करायचंय, यू मस्ट हॅव टू गिव्ह द टाइम फॉर दिस टॉपिक डेली. दररोज तुम्हाला याला वेळ पण सांगणार आहे मी. याला तुम्हाला डेली करायचं आहे. त्याच्यानंतर जे मॅथमॅटिक्स आहे, बघा तुमचं जे मॅथ्स आहे, तर फर्स्ट पेपर 1 साठी मॅथ्स लागू आहे. पेपर 2 ला तुम्हाला तिथे मॅथ्स ऑप्शन नसते. मॅथ्स सायन्स मध्ये घेता किंवा सामाजिक शास्त्रामध्ये निवडता येते. पण हे जे आहे ना पेपर 1 ज्यांना करायचंच आहे त्यांनी मॅथ्सला देखील डेली प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ओके मित्रांनो. आता याला वेळ किती द्यायचा आहे, तर याच्यामध्ये तुम्ही 2 जे तास आहेत, हे जे 2 तास आहेत तुम्ही याला द्यायला पाहिजे, थेअरीला द्यायला पाहिजे. कशाला द्यायला पाहिजे मित्रांनो, थेअरीला 2 तास द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 1 आवर जे आहे आपला, हा जो 1 तास आहे, हा 1 तास आपली डेली प्रॅक्टिस असली पाहिजे. ही डेली जी प्रॅक्टिस आहे 1 तास तुम्हाला सराव करायचा आहे मित्रांनो. म्हणजे तुमचं रिडिंग पण असलं पाहिजे आणि 1 तास त्याचा प्रॅक्टिस मध्ये घालवायचा आहे. ते कसा घालवायचा आहे हे मी सांगणार आहे पुढे. आता बघा हे झालं आपल्या पहिल्या 30 दिवसाचं प्लॅनिंग. याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करा आणि पुढे पहा. आता पुढच्या 30 दिवसामध्ये जे काही फेज 2 मध्ये आपल्याला काय करायचंय, तर इथे तुम्ही सर्वात अगोदर द्यायचंय महत्व प्रॅक्टिस. कशाची प्रॅक्टिस, PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. त्याच्यासाठी जे काही पेपर मागे झालेले आहेत ते पेपर देखील तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या टेलिग्राम मध्ये देणार आहे. ते तुम्ही एक एक काढायचा आणि त्या एका पेपरलाच घ्यायचं. आपल्या समोर 10-10, 20-20 पेपर एकदाच घेऊन काय होते, दडपण येते. एक एक पेपर तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा आहे. आणि रोज काय करायचंय, एक सब्जेक्ट घ्यायचा, एक सब्जेक्ट आणि त्याचे PYQs. एक सब्जेक्ट घेतला, समजा आपण सीडीपी घेतला, त्याचे सगळे PYQ करा. ठीक आहे. नंतर मॅथ घेतला तर मॅथचे PYQ करा. म्हणजे सब्जेक्ट वाईज केल्यानं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, आपले जे वीक पॉइंट्स आहेत पहा, आपले जे काय आहेत वीक पॉइंट्स असतील त्या वीक पॉइंटवर काम करणं गरजेचं आहे. आणि इथेच तर टॉपर विद्यार्थी किंवा ऍव्हरेज विद्यार्थी काय होत असतात, वेगळे होत असतात. कारण टॉपर हा स्ट्रॉंग पॉइंट्सने समोर गेलेला असतो, पण वीकर जो विद्यार्थी असते, ऍव्हरेज विद्यार्थी असते, त्याला जर समोर जायचं असेल ना तर त्यांनी आपले वीक पॉइंट्स आताच जाणून घ्या. तुम्हाला सीडीपी मध्ये भीती वाटते का, मग सीडीपीला तुम्ही स्ट्रॉंग करा. आता वेळ आहे आपल्याजवळ. आणि या परीक्षेला हलक्यात घ्यायची गरज नाहीये, कारण हलक्यात घेऊच आपण आता इतके मागे पडून राहिलेले असतो. त्याच्यामुळे वीक पॉइंट्सला तुम्हाला काय करावं लागेल, इथे चेक करून स्वतः माहीत करूनच घ्यावं लागतील मित्रांनो. तुमचे हे जे वीक पॉइंट्स आहेत त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह पॉइंट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि हे वीक पॉइंट्स कन्वर्ट करण्यासाठी दुसरा महिना आपण वापरू शकतो. ठीक आहे. आणि आता राहिला फेज 3 जो की आपला 3रा महिना असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जी काही आपली 150 गुणांची परीक्षा असते ना, त्या 150 गुणांची परीक्षेचे जे फुल टेस्ट द्यायचे आहेत. फुल टेस्ट तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. 150 प्रश्नांची जी काही आपली परीक्षा आहे तिला पूर्ण टेस्ट द्यायची आहे आणि रिव्हिजन करायची आहे. ओके, रिव्हिजन करायची आहे, फुल डे टेस्ट सोडवायचे आहेत आणि अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस, ठीक आहे. अनालिसिस जर तुम्ही तुमचं केलं तर तुम्हाला त्यातून काय होणार आहे, ज्या काही तुमच्या चुका झालेल्या आहेत त्या चुका तुम्ही या ठिकाणी समजून त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता मित्रांनो. लक्षात घ्या, टेस्ट दिल्याशिवाय
टेस्ट दिल्याशिवाय तुमचा अभ्यास पूर्ण होणारच नाही. फुल टेस्ट जर तुम्ही दिल्या नाहीत तर तुम्ही किती अभ्यास केला तरी तो पूर्ण झाला असं तुम्ही मानू शकत नाही. आलं का लक्षात? आता हे झालंय आपले प्रॅक्टिसची स्ट्रॅटेजी. पण जर आपल्याला हाय स्कोअर करायचं असेल तर कोणत्या विषयातून जास्त मार्क मिळतील या संदर्भात देखील आपल्याला थोडी माहिती असणं आवश्यक आहे. पहा, आता काही काही विद्यार्थ्यांसाठी काय असते की भाषा है ना, ही एक पॉझिटिव्ह पॉइंट असते. म्हणजे कोणाचं मराठी घेतलं असेल है ना, मराठी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इथे मराठीला 30 पैकी 30 गुण घेऊ शकता. एवढं पक्क तुम्हाला ते करायचंय. म्हणजे आपला मेरिट हा खाली येणार नाही. आणि आपली जी काही पासिंग क्रायटेरिया आहे, पासिंग क्रायटेरिया तुम्हाला माहित होतं 55% कॅटेगरीसाठी आहे आणि 60% हे ओपनसाठी आहे. आधीची जी अट होती ती सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे. कोणची अट? की बा कॅटेगरीमधून जे विद्यार्थी पास होतील 55%च मार्क घेऊन, म्हणजे उदाहरणार्थ 82 गुण घेऊन तुम्ही पास झाले, 90 पेक्षा जास्त किंवा 90 गुण घेतले तुम्ही ओपन मधून पास होता. पण 82 गुण घेऊन पास झालेल्या उमेदवारांना टेट 2022 मध्ये संधी मिळाली नाही, ओपन मध्ये त्यांना जाता नाही आलं. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बा ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, इथे तुम्ही हे 55% 60%ची अट लावणं योग्य नाहीये. म्हणून आता हे विद्यार्थी देखील 55% वाले या 2022च्या टेटच्या मेरिट लिस्टमध्ये येणार, कारण त्याची यादी पब्लिश करण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर हे सगळं तुम्हाला माहित असेल किंवा नसेल मला माहित नाही, म्हणून मी परत तुमच्या माहितीसाठी सांगितलं. पण इथे तुम्हाला मात्र 82 गुण जरी घेतलेले आहेत ना, तरी मी कॅटेगरी मधून देखील पास झाले तरी देखील तुम्ही टेटमध्ये ओपनसाठी क्वालिफाईड ठरणार आहेत. ही सगळ्या विद्यार्थ्यांकरिता, जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता आनंदाची बातमी असणार आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना मात्र 90 गुण घेऊनच पुढे जावं लागणार आहे. 90 पेक्षा कमी गुण आले ते इथेच डिस्क्वालिफाय झालेले. मग तुम्ही जर ओपनचे कॅन्डिडेट असाल तर तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा मित्रांनो. या पद्धतीने सध्या तुमचं प्लॅनिंग करा. बाकी पुढचे स्ट्रॅटेजी आपण नंतर डिस्कस करणार आहे. आता इथे काय आहे की तुमचे जे स्ट्रेंथ पॉइंट आहेत, मराठी विषय तुमचा स्ट्रॉंग आहे, इंग्लिश विषय तुमचा स्ट्रॉंग आहे, तर तिथे तुम्हाला जास्त मार्क मिळवले पाहिजे. कोणाचा इंग्लिश विषयामध्ये थोडंसं भीती वाटत असेल तर तुम्हाला इकडे CDP मॅथ्सला स्ट्रॉंग करून घ्यावं लागणार आहे. असं केलं तर काय होईल की तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती स्ट्रॉंग होणार आहे आणि तुम्ही TET क्वालिफाय 100% होणार. आता एक बिगेस्ट मिस्टेक आहे बा, ज्या विद्यार्थ्यांनी काय करतात की ही मिस्टेक करतात. ही बिगेस्ट मिस्टेक काय? ही बिगेस्ट मिस्टेक आहे मित्रांनो की बरेच शिक्षक मित्र असतात की युट्यूबला क्लासेस त्यांनी जॉईन केलेले असतात आणि फक्त क्लासेसचे व्हिडिओ पाहत बसतात. दिवसभर नुसते जॉईन होतात, त्यांचे लाईव्ह महामॅरेथॉन चालू राहतात आणि हे व्हिडिओ पाहत बसतात. नुसते व्हिडिओ पाहून तुमचा अभ्यास होणार नाहीये. आणि काही काही विद्यार्थी बस याच्या नोट्स घे त्याची झेरॉक्स मार, याच्या नोट्स घे त्याची झेरॉक्स मार, अशा भरपूर नोट्स जमा करून ठेवतात. तर नुसत्या नोट्स जमा करून ठेवून काही फायदा नाही, त्या वाचणं गरजेचं आहे. म्हणून इथे फेज 1 मध्येच तुम्हाला स्वतः तयारी लागायचं आहे. काय करायचंय? डेली CDP, डेली मॅथ्स घ्यायचा आहे. थेअरीला तुम्हाला 2 तास द्यायचा आहे, 2 तास वाचन करायचं आहे. डेली कमीत कमी 2 तास तुम्ही वाचन जर करत नसाल तर तुम्ही अभ्यासच करत नाहीत असं तुम्ही समजून घ्या. आणि बिना अभ्यासाचं जर तुम्ही पास होण्याचं स्वप्न पाहत असाल तर आताच मी तुम्हाला अलर्ट करू इच्छितो मित्रांनो की शिक्षक पात्रता परीक्षा आहे, मजाक नाहीये. याचा जो रिझल्ट होता पहिले 3% होता, आता कुठे 8, 9, 10% तो रिझल्ट लागलेला आहे. कारण याची काठिण्य पातळी कमी करण्याची वेळ आलेली आहे. कारण शिक्षकांना क्वालिफाय करण्यासाठी यामध्ये त्यांना संधी देण्याची गरज आहे. तर जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टीवर विचार केला जात आहे. पण मित्रांनो, तुम्ही जरी कार्यरत शिक्षक असाल तर तुम्ही देखील आशा हरवू नका. ह्याचं कारण असं की जरी तुमची अभ्यासाची जी काही लिंक असते ती तुटली असेल किंवा त्यापासून तुम्ही फार दूर गेलेले आहे, तुमचं वय झालेलं आहे, ह्या गोष्टी जरी असतील तरी देखील आपल्याला ही परीक्षा देणं हे अनिवार्य झालेलं आहे ना. म्हणून मित्रांनो, डेली 2 तास वाचन करा. कोणती पुस्तकं वापरायची आहेत, त्याच्यानंतर कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, ह्या संदर्भात देखील मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या समोर येणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इथे आवडला असेल तर मित्रांनो कंजूशी करू नका, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच TET संदर्भातील किंवा शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती आणि अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये देखील तुम्ही कमेंटमधून मला सांगा. यानंतर कमेंटमध्ये तुम्ही मला तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील शेअर करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवून काय जे काही सोल्युशन द्यायचं आहे ते देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्याकरिता खूप खूप शुभेच्छा देतो.
पुन्हा भेटा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.